नमस्कार. आज दिनांक 20 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकाच टॉपिकवर प्रश्न पाहणार आहे. आजचा व्हिडिओ आहे तो राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 स्पेशल असणार आहे. यामध्ये आपण या पुरस्कारासंबंधी महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह स्पष्टीकरण पाहणार आहे. आणि मित्रांनो, हे सर्व आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी, त्यासोबतच MPSC आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओमध्ये जर माहिती तुम्हाला समजली, आवडली तर व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 ची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? आता या ठिकाणी पहा, ज्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार द्यायचे आहेत त्यांची निवड करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली होती. दुसरा प्रश्न पहा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणत्या खेळाडूला जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 हा पुरस्कार कोणालाही दिला गेला नाहीये. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी. या अगोदर 2014 देखील हा पुरस्कार कोणालाच दिला गेला नव्हता आणि 2025 ला देखील हा पुरस्कार कोणाला दिला गेला नाहीये. ठीक आहे, म्हणजे कोणालाही नाही हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आता या ठिकाणी पहा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या पुरस्काराचं आधीचं नाव काय होतं? तर याचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आणि मित्रांनो, याची सुरुवात 1991-92 साली करण्यात आलेली होती. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे जाऊन 2021 ला याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे. आता पुढे या पुरस्काराचं स्वरूप काय असणार आहे? तर या पुरस्काराचं स्वरूप असतं 25 लाख रुपये रोख, एक पदक आणि एक प्रमाणपत्र. ठीक आहे. चौथा प्रश्न पहा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू कोण? आता या ठिकाणी पहा, मेजर ध्यानचंद पुरस्कार याची सुरुवात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावानं झाली होती 1991-92 साली. आणि मित्रांनो, 1991-92 साली हा पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना दिला गेला होता. म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, वर्ष 2025 साठी एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, अर्जुन पुरस्कार हा यावर्षी एकूण 17 खेळाडूंना दिला गेलेला आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. तसेच मित्रांनो, यापैकी महाराष्ट्रातील 2 खेळाडू आहेत. त्यावर पुढचा प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या 2 बुद्धिबळपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे? आता या ठिकाणी पहा, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 अंतर्गत एकूण 17 अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यापैकी महाराष्ट्रातील विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि त्यांना हा पुरस्कार आहे तो बुद्धिबळ या खेळासाठी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता पुढे आणखी महत्वाची माहिती कोणती? विदित संतोष गुजराती कुठून आहेत? नाशिक मधून आहेत. आणि दिव्या जितेंद्र देशमुख कुठून आहेत? नागपूर मधून आहेत. इथपर्यंतची माहिती आपल्याला माहित असली पाहिजे. 7वा प्रश्न, 2025 चा द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणी विजेत्या नेहा नंदकुमार चव्हाण या कोणत्या खेळाच्या प्रशिक्षक आहेत? आता या ठिकाणी पहा, ज्या प्रशिक्षक आहेत, जे कोच आहेत, त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. आणि मित्रांनो, 2025 चा द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणी आहे तो नेहा नंदकुमार चव्हाण यांना देण्यात आला. आणि मित्रांनो, त्या नेमबाजीच्या प्रशिक्षक आहेत. कशाच्या? नेमबाजीच्या. म्हणून आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणत्या संस्थेला जाहीर झालेला आहे? आता या ठिकाणी पहा, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2025 आहे तो आर्मी पॅरालिम्पिक नोड पुणे या संस्थेला जाहीर झालेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता हा पुरस्कार आहे तो याची सुरुवात कधी झाली? याची सुरुवात 2009 पासून झाली. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार हा
सेवाभावी संस्था किंवा खेळाडूंसाठी कार्य करणाऱ्या संस्था किंवा खेळाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्था यांना दिला जातो. आणि मित्रांनो 2009 पासून याची सुरुवात झाली असून 2025चा पुरस्कार आहे तो आर्मी पॅरालिम्पिक नोड पुणे या संस्थेला देण्यात आलेला आहे. हा काय आहे, एक NGO आहे, म्हणजे काय, नॉन प्रॉफिट ग्रुप आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 9. अर्जुन पुरस्कार 2025 मिळवणारे अरुमैनायगम हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? आता या ठिकाणी पहा, अर्जुन पुरस्कार जीवन गौरव 2025 मिळवणारे अरुमैनायगम हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी. अरुमैनायगम हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. आणि मित्रांनो 1962 साली भारतीय फुटबॉल संघानं आशियाई क्रीडा स्पर्धा जिंकलेली होती. आणि मित्रांनो या स्पर्धेच्या वेळी ते या फुटबॉल संघाचे महत्वाचे सदस्य होते आणि याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार 2025 साली देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. अर्जुन पुरस्कार 2025 विजेते पुल्लेला गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी पहा, पुल्लेला गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली हे भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहेत. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय ए. आता या ठिकाणी पहा, पुल्लेला गायत्री गोपीचंद या पुल्लेला गोपीचंद यांच्या कन्या आहेत. आणि पुल्लेला गोपीचंद कोण आहेत, तर भारतातील एक प्रसिद्ध आणि नामवंत बॅडमिंटन कोच आहेत. ठीक आहे. नमस्कार. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांनो, मराठी व्याकरणामुळे मार्क जात आहेत तर काळजी करू नका. ध्येयाधिकारी घेऊन आलाय तुमच्यासाठी संपूर्ण समाधान. मराठी व्याकरणाची एक संपूर्ण PDF A to Z मराठी व्याकरण. या PDF मध्ये आपल्याला 870 पानं असणार आहेत. आणि या 870 पानामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिक वरील प्रत्येक पॉइंटवर प्रश्न घेऊन मराठी व्याकरण संपूर्ण कव्हर केलेलं आहे. आणि मित्रांनो यामुळे जर तुम्ही MPSC, शिक्षक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय तर तुम्हाला हे PDF पुस्तक अत्यंत उपयुक्त राहणार आहे. या पुस्तकाची मूळ किंमत आहे 200 रुपये, परंतु आपण या ठिकाणी ऑफर घेऊन आलो आहोत फक्त 50 रुपयांची. आणि यासोबतच आपण आणखी देणार आहोत 168 पानांच्या PDF नोट्स आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका. म्हणजे आपल्याला काय मिळतंय, एकतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करता येतोय, त्यासोबतच शॉर्ट मध्ये नोट्स अभ्यासता येत आहेत आणि आपला सराव करण्यासाठी 10 मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका मिळत आहेत. आणि हे सर्व आम्ही देणार आहे फक्त 50 रुपयांना. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हे पुस्तक आणि या सर्व PDF तुम्हाला अत्यंत उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या पुस्तकाचा या PDFचा डेमो पाहायचा आहे तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअपवरून किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या PDFचे सॅम्पल PDF पाहता येईल. आणि जर तुम्हाला त्या आवडल्या तर दिलेल्या QR वर मेसेज करून तुम्ही पेमेंट करून फक्त 50 रुपयांमध्ये हे सर्व मिळवू शकता. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. डिकॅथलॉन या क्रीडा प्रकारासाठी 2025चा अर्जुन पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, डिकॅथलॉन नावाची 10 मिक्स खेळांची एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा 2 दिवस चालते. या स्पर्धेमध्ये भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये तेजस्विन शंकर यांनी कांस्य पदक जिंकलेलं होतं. आणि मित्रांनो यामुळेच यांचा हा गौरव करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. डिकॅथलॉन खेळासाठी तेजस्विन शंकर यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता या ठिकाणी पहा, हे कांस्य पदक जे होतं कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये यांनी मिळवलेलं होतं. आणि मित्रांनो या प्रकारामध्ये भारताचं आजपर्यंतचं पहिलंच पदक होतं. ठीक आहे, म्हणून हा गौरव करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. तेजस्विन शंकरने 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डिकॅथलॉन मध्ये किती गुणांसह कांस्य पदक जिंकले? आता या ठिकाणी पहा, भारतासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये डिकॅथलॉन मध्ये पहिलंच एक पदक कोणी जिंकलं होतं तर तेजस्विन शंकर यांनी जिंकलं होतं. आणि मित्रांनो त्यांनी ते 7976 गुणांसह जिंकलेलं होतं. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. तर पुढे मित्रांनो यामुळेच त्यांचा 2025च्या अर्जुन पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. धनुष श्रीकांत या खेळाडूला कोणत्या क्रीडा प्रकारासाठी अर्जुन पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला? अर्जुन पुरस्कार 2025 एकूण 17 खेळाडूंना दिला गेलेला आहे. त्यापैकी आणखी एक नाव आहे धनुष श्रीकांत. यांना हा पुरस्कार आहे तो बधीर नेमबाजी
या खेळ प्रकारासाठी देण्यात आलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14. लाल रेमसियामी आणि राजकुमार पाल यांना 2025 मध्ये कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे? या ठिकाणी पहा, लाल रेमसियामी आणि राजकुमार पाल हे भारतीय हॉकीचे खेळाडू आहेत आणि मित्रांनो यांना हॉकी या खेळ प्रकारासाठी अर्जुन पुरस्कार 2025 न सन्मानित करण्यात येणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. लाल रेमसियामी या महिला खेळाडू आहेत मिझोरम या राज्याच्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. 2025च्या अर्जुन पुरस्कार विजेत्या एकता भयान या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? त्या ठिकाणी पहा, एकता भयान या भारताच्या पॅरा ऍथलेटिक्स मधील एक खेळाडू आहेत ज्यांनी क्लब थ्रो आणि डिस्क थ्रो या प्रकारांसाठी अर्जुन पुरस्कार प्राप्त केलेला आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. या काय आहेत? पॅरा ऍथलेटिक्स मधील खेळाडू आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. बॉक्सिंग या खेळासाठी नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, छोटेलाल यादव यांना बॉक्सिंग या खेळासाठी नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात येणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. धर्मेंद्र सिंग यादव यांना कोणत्या खेळासाठी द्रोणाचार्य पुरस्कार लाईफ टाइम जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणी आणि द्रोणाचार्य पुरस्कार जीवन गौरव म्हणजे लाईफ टाइम हे दोन वेगळ्या श्रेणी आहेत. यामध्ये पहा, धर्मेंद्र सिंग यादव यांना लाईफ टाइम जाहीर झालेला आहे, तर छोटेलाल यादव आणि नेहा चव्हाण यांना नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता या ठिकाणी पहा, धर्मेंद्र सिंग यादव काय आहेत? तर बॉक्सिंग कोच आहेत, म्हणून यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. 2025च्या अर्जुन पुरस्कार यादीतील रुद्रांश खंडेलवाल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, एकूण 17 अर्जुन पुरस्कार विजेते आणि त्यांचे खेळ आपल्याला माहित असले पाहिजे. त्यापैकी एक आहेत रुद्रांश खंडेलवाल. यांना मित्रांनो कोणत्या खेळासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे? तर पॅरा नेमबाजीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय ए. रुद्रांश खंडेलवाल पॅरा नेमबाजी, धर्मेंद्र सिंग यादव बॉक्सिंग. अशा प्रकारे आपण एक लिस्ट जर काढली तरी बरं पडेल, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावर लिस्ट देण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न क्रमांक 19. सुरजित आणि पूजा या खेळाडूंना 2025 मध्ये कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, सुरजित आणि पूजा हे दोन खेळाडू आहेत, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर कबड्डी या खेळाशी संबंधित आहेत. यांना 2025चा अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे कबड्डी. आता पुढे प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऍथलेटिक्स साठी 2025चा अर्जुन पुरस्कार मिळालेला नाही? या ठिकाणी पहा, तेजस्वी शंकर ऍथलेटिक्स साठी, मोहम्मद अजमल व्ही 400 मीटर रिले यांना सुद्धा कशासाठी मिळालेला आहे? ऍथलेटिक्स साठी. प्रियांका गोस्वामी यांना देखील ऍथलेटिक्स साठी, परंतु अरविंद सिंग यांना हा पुरस्कार आहे तो ऍथलेटिक्स साठी न मिळता कशासाठी मिळालेला आहे? रोईंग म्हणजे नौकानयन या खेळासाठी मिळालेला आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी. अरविंद सिंग यांना हा पुरस्कार ऍथलेटिक्स साठी देण्यात आलेला नाही. कशासाठी दिला गेलेला आहे? रोईंग म्हणजे नौकानयन या खेळासाठी दिलेला आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. अखिल शेओरान या खेळाडूला कोणत्या क्रीडा प्रकारासाठी अर्जुन पुरस्कार 2025 मिळालेला आहे? या ठिकाणी पहा, अखिल शेओरान हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजीशी संबंधित आहे. 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स यामध्ये तो भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि मित्रांनो यांना नेमबाजीसाठी अर्जुन पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केले जातात? या ठिकाणी पहा, 29 ऑगस्ट या दिवशी काय आहे? तर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे, यांची जयंती आहे. आणि मित्रांनो या स्मरणार्थच दरवर्षी 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो आणि मित्रांनो या दिवशीच या क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं जातं, प्रदान केले जातात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 23. परवीर सिंग यांना 2025 मध्ये कोणत्या खेळाच्या प्रशिक्षणासाठी द्रोणाचार्य पुरस्कार नियमित जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, द्रोणाचार्य पुरस्कार नियमित आतापर्यंत आपण हे 3रं नाव पाहतोय. पहिलं नेहा चव्हाण, दुसरं
छोटेलाल सिंग आणि तिसरं परवीर सिंग, या तिघांना हा पुरस्कार नियमित श्रेणीमध्ये मिळालेला आहे. आणि परवीर सिंग आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? परवीर सिंग आहेत ते ऍथलेटिक्सशी संबंधित आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 24. वीरेंद्र कुमार यांना कोणत्या खेळासाठी द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणी जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, वीरेंद्र कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? कुस्तीशी संबंधित आहेत. आणि मित्रांनो, यासाठी त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणी जाहीर झालेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणीमध्ये हे आतापर्यंत दुसरं नाव आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? दिव्या देशमुखला बुद्धिबळासाठी अर्जुन पुरस्कार मिळाला. आर्मी पॅरालिम्पिक नोडला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार मिळाला. नेहा नंदकुमार चव्हाण यांना बॉक्सिंग प्रशिक्षणासाठी द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. विदित गुजराती याला बुद्धिबळासाठी अर्जुन पुरस्कार मिळाला. आता मित्रांनो, विचारलेलं काय आहे? असत्य कोणतं आहे, म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर तुम्ही पहिल्यापासून व्यवस्थित व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला हे माहित आहे, हे माहित आहे, हे माहित आहे, हे माहित आहे. त्यामुळे जर तुम्हाला उत्तर माहित आहे की कोणतं विधान चुकलेलं आहे तर कमेंट करून सांगायचं आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न या ठिकाणी समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील आपलं चॅनल शेअर करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये, म्हणजे उद्या. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.